बाहेरची बुंदी विसरा, आता घरातच करा सुपर क्रिस्पी बुंदी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास। आपल्याला खारी बुंदी बनवायला फक्त 4 ते 5 सोपे इंग्रेडिएंट्स लागणार आहेत। त्यात आपण उडीद डाळ घेतलेली आहे, जी आपण रात्रभर भिजवून घेतलेली आहे। 1 माप जर उडीद डाळ असेल तर तुमच्याकडे 3 माप मैदा हवा। त्याचबरोबर आपल्याला थोडासा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर सुद्धा लागेल। चवीपुरतं मीठ आणि तळण्यासाठी तेल लागेल। एका मिक्सरमध्ये उडीद डाळ एकदम बारीक वाटून घेऊया। ती वाटून झाली की मग आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता ह्या भांड्यामध्ये 3 माप आपण मैदा टाकून घेऊ। तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि लागेल तितकं पाणी टाकून त्याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटर बनवताना मीठ अजिबात वापरायचं नाही। असं केल्यास तुमची बुंदी कुरकुरीत होणार नाही। आता यामध्ये खायचा सोडा आणि बेकिंग पावडर हे टाकून त्यावरती थोडं पाणी घालून ते सुद्धा फेटून घ्यायचं। बॅटर एकदम स्मूथ झालं पाहिजे, नाहीतर ते झाऱ्यात अडकलं की आपली बुंदी पडणार नाही। आपण ऑप्शनल असा एक खायचा कलर टाकलेला आहे त्यामध्ये आणि त्याला खूप वेळ फेटून घेतलेला आहे। एकदम कम्प्लीटली लंप फ्री राहिलं पाहिजे। एका पॅन मध्ये आपण तेल घेऊया। तेलासाठी आपल्याला पसरटच भांडं हवं। आता आपण अशी एक चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आपलं बॅटर टाकूया आणि ते थोडं हाईट वरती धरून व्यवस्थित बुंदी पाडून घेऊ। चाळण तुम्हाला लांबच धरायची आहे, नाहीतर तुमची बुंदी एकमेकाला चिटकेल। बुंदी अशी खरपूस झाली की ती काढून घेऊया। पुन्हा एकदा पाहूयात कशी हाईट वरती सोडल्यावरती बुंदी व्यवस्थित पडते। जर तुम्ही चाळण जवळ ठेवताल तर तुमची बुंदी नक्की चिटकणार। आता तुम्हाला जर हीच बुंदी गोड हवी असेल तर एक तारी साखरेचा पाक बनवून तुम्ही ही बुंदी थोडीशी गार झाल्यावरती त्यामध्ये टाकू शकता आणि तुम्हाला गोड बुंदी मिळेल। आपण आज बनवणार आहोत खारी बुंदी, म्हणून आपण यावरती चवीपुरतं मीठ टाकूया आणि आपली खारी बुंदी तयार आहे। पाहिलं ना किती सोपं आहे घरच्या घरी बुंदी बनवणं। आता ही बुंदी तुम्ही रायत्यात टाका, चाटमध्ये टाका, नाहीतर नुसती खा।